राहुल गांधीन मुंबईच्या सभेत नारी शक्तीच्या संदर्भात केलेल्या विधानाचो गोय प्रदेश भाजपा निषेध केला। भाजपाक नारी वंदनीय आसा तर काँग्रेस महिला विरोधी आसा, सदानंद शेठ तानावडेन सांगले। ऐकात। ईडी अलायन्स जे आसा त्यांची काल शिवाजी मैदानाचेर मुंबई हांगासर सभा जाली आणि त्या सभेन काँग्रेसचे नेते राहुल गांधी हांच्यांनी शक्तीच्या संदर्भात एक विचित्र असं स्टेटमेंट केलं। कारण भारतीय जनता पार्टी सदोदित महिला शक्ती ही आम्ही सदोदित म्हणत आसात आणि ह्या महिला शक्तीन सदोदित भारतीय जनता पार्टीक समर्थन दिल्लें आसा, सदोदित तांकां साथ दिल्ली आसा आणि आम्ही सदोदित मानतात की नारी शक्ती ही सगळ्यात व्हड शक्ती अशें मानतात आणि ईडी अलायन्स जे आसा हे अलायन्स ते डिस्ट्रॉय करपाचे विचार त्यांच्या भितर आसा, त्यांच्या मॅनिफेस्टोनी त्यांच्यानी घातिल्ले आसा। बीजेपीन सदोदित भारतीय जनता पार्टीन महिला ही आमची ताकद अशेंच समजलेले आसा, मागीर ते देश पातळीचेर आसत किंवा स्टेटी भितर आसत, आम्ही सदोदित महिलांचो सन्मान केलो आसा। पण काँग्रेस पार्टीन त्यांचे नेते हे सदोदित महिला विरोधी आसा हे आम्ही बऱ्याचदा पळयल्लें आसा आणि म्हणून कितली वर्सां भारत देश स्वतंत्र जातकच केवळ महिलांक त्यांच्यानी सांगले की आम्ही अशे गोष्टी करतात तशे गोष्टी करतात, पण शेवटपर्यंत खंयचीच गोष्ट जी महिलांक जाय ते करपाक शकले ना आणि 33% रिझर्वेशन, कारण दोन्ही लोकसभा आसत राज्यसभा आसत, या दोन्ही हावजा भितर त्यांची स्वतःची मेजॉरिटी आसताली, पण त्यांच्यानी एकूय बिल जे आसा ते महिला सशक्ती करपाचे बिल केन्नाच पास करपाक शकले ना आणि महिला सशक्तीकरणाची केवळ भाषणां दीत उरले आणि म्हणून त्यांच्यानी ते 33% रिझर्वेशनही करू शकले ना। पण आम्ही सदोदित नारी शक्ती हिचो सदोदित सन्मान केलो आसा आणि ज्या वेळाचेर पहिली पार्लिमेंट नवीन बिल्डिंग तयार जाली आणि बिल्डिंगेचे उद्घाटन जातकच संसद राज्यसभा आणि लोकसभा या संसदे भितर पहिले जर बिल खंयचे पास केल्ले आसत जाल्यार 33% रिझर्वेशन फॉर वुमन तांकां लोकसभा विधानसभा या दोन्ही हावजा भितर तांकां रिझर्वेशन मेळपाक जाय हे डिसिजन पहिले डिसिजन तातूंत घेतिल्लें आसा। 100% घरा भितर स्वच्छ हे आपले टॉयलेट दिवपाचें काम सुद्दां नरेंद्र मोदीच्या सरकारान केल्लें आसा अंडर स्वच्छ भारत मिशन। बऱ्याच जाणांक आम्ही पळयताले की जसे एप्रिल मे येतकच आम्ही टीव्हीर पळयताले 2-2 किलोमीटर 3-3 किलोमीटर महिलांक उदक हाडून वचचें पडटालें, पण ते क्लीन उदकूय मेळनाशिल्लें आणि त्यामुळे त्या महिलांक तिचो जो अधिकार आसा तिका सन्मान मेळूं जाय आणि म्हणून तांच्यांनी 100% बऱ्या तरेचें उदक मेळचें म्हणून जल जीवन मिशनाच्या अंतर्गत 13.74 कोटी घरांक हे नळाचें उदक दिल्लें आसा आणि ते करता आसतना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पुढे प्रत्येक महिलेक दिसता की स्वतःचे घर असे ती त्या घराची स्वतः मालकीण अशी आणि म्हणून 2.5 कोटी रुरल घरां जी आसात अंडर प्रधानमंत्री आवास योजना या माध्यमांतल्यान बांदतकच तातूंतले 71% वुमन ही स्वतः त्या घराची मालकीणी जाल्ली आसा। भारतीय जनता पार्टीची ताकद जर कोण आसत जाल्यार आमची महिला शक्ती। गेल्या 4 निवडणुका अशा पार्लिमेंट असेंब्लीच्यो ज्यो जाल्यो त्याच्या भितर नारीची शक्ती कितें आसा ही नारीन दाखोवन दिल्ली आसा। राजस्थान आसत, मध्य प्रदेश, छत्तीसगड या आणि तेलंगणा या सगळ्या राज्यां भितर तांच्यांनी शक्ती कितें आसूं शकता नारीची दाखोवन दिल्ली आसा। त्यामुळे हांव जो स्टेटमेंट या राहुल गांधी हांच्यांनी केलो आसा तेचो निषेध करता, काँग्रेस पार्टीचो निषेध करता। भाजपा नारी शक्तीचो सन्मान करता अशें सांगल्या उपरांत पत्रकारांनी पक्षाध्यक्षाक प्रश्न केले। ते मणिपुरात जाल्ल्या बायला अत्याचाराचेर आणि भाजपाचो MP आशिल्ल्या ब्रिज भूषणाचो विशयाचेर। ताचेर भाजपा प्रदेशाध्यक्षान कितें जाप दिली ते ऐकात। उमेदवार कोणी असू दी, नारी असू दी किंवा मेल असू दी, पण भारतीय जनता पार्टीचो सिंबॉल जो आसा तो कमळ आसा। भारतीय जनता पार्टीचो उमेदवार हो कमळ आसा। सर, जेन्ना नारीचे नॅशनल लिडरशीप तुमचे मणिपूर सारकेल्यान व्हिडिओ येतात अबाउट विमेन, तशेंच हाथरस केस जाल्यो ताचेर सायलन्स आशिल्ले, रेसलिंगाचे जेन्ना आंदोलनां जाली तेंचो ब्रिज भूषण तुमचोच MP आशिल्लो ताचेर सायलन्स आशिल्ले। तेजे मणिपूरचे तुका जे कितें खबर आसा ते तुका पूर्ण खबर ना। त्याची वस्तुस्थिती जी आसा पळय ती जर तुवें पळयली आसत जाल्यार तुका दिसतलें, कारण कशें आसता बऱ्याचदा खासदाय कडेन आनी खाजेदार दुसरे कडेन अशें म्हणणें आसा। तातूंत हांव मुद्दम फुडें जर उलोवंक गेलो जाल्यार हांवें कितें सांगलां तें सांगून येवचें ना, भलतें येतलें। त्यामुळे त्या विशयाचेर तुका जाय जाल्यार परत 2 दिसांनी जाल्यार म्हजे कडेन हांव तुका
तुवें जे विचारलें तेजेर हांव पूर्णपणे तुका सांगता, तूं कन्विन्स जातलो. गोवा 365 खातीर जवाहर बर्वे आणि ओमकार देशप्रभू.